पद्धतीत स्ट्रेच करून याला एक फोल्ड करून घ्यायचं आहे. निऱ्यांचं तोंड हे या दिशेला असेल अशा पद्धतीत स्ट्रेच करून घेतलंय आणि आता आपण इथे खोचून घेणार आहोत. पोटावर व्यवस्थित असं खोचून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे सुंदरसा फॉल आलेला आहे हा सगळ्या निऱ्यांचा. तर यानंतर हे जे निऱ्या आहेत ह्याच्यापैकी एका पायावर मावेल एवढं अंतर धरून मागच्या बाजूने मी काष्टाच्या उंचीचा बघू शकता इथे साधारण अंदाजाने टक करून घेते. काष्ट आपण नंतर करूयात. त्यानंतर पुन्हा पुढच्या बाजूला